नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत आरोग्य विभागची मेगा भरती आहे मित्रांनो। या ठिकाणी आपली मेगा भरती अजून बऱ्याचशा पोस्टसाठी जी आहे ती बाकी आहे, जसं की झेडपी याची अजून आपली एक्झाम या ठिकाणी झालेली नाही। शिवाय आता जे आहे आरोग्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे, तर लवकरात लवकर त्या देखील 100% जागांसाठी या ठिकाणी गट क आणि ड मधील भरती होणार आहे। तर अशाच प्रकारची या येणाऱ्या परीक्षांसाठी पूर्वतयारी म्हणून आपण या ठिकाणी काही तांत्रिक प्रश्नाचे सिरीज चालू केलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न आपण घेत आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हमखास 40 मार्क्स मिळवून देणारे प्रश्न असतील मित्रांनो। आजचा भाग आहे आपला फार्मसी स्पेशल, म्हणजे फार्मसीमध्ये विचारले जाणारे जे तांत्रिक प्रश्न आहे हे आपण घेणार आहोत। आणि हे प्रश्न ऑलरेडी तुम्हाला विचारले गेलेले आहे CGHSच्या क्वेश्चन पेपरमध्ये। तर त्यामधीलच हे प्रश्न आहे आणि ज्या सिरीज आपण फार्मसीसाठी कंटिन्यू घेणार आहोत, तुम्हाला त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न एक्झाममध्ये येणार नाही मित्रांनो। सर्व प्रश्न जे असणार आहे ते या सिरीजमधले असणार आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यूस प्रत्येक सिरीज जी आहे ती रेग्युलर बघायची आहे। असेच तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ मिळत जातील, ते तुम्ही दररोज बघायचे आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा 40 मार्कांचा जो टॉपिक्स असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेचा तांत्रिक प्रश्नांचा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंप्लीट होईल। तर आजच्या भागामध्ये असेच आपण फार्मसीसाठी स्पेशल तांत्रिक प्रश्न बघणार आहोत मित्रांनो। चला तर आपल्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊया जास्त वेळ न घालवता। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो। पहिला प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज ॲज ॲन अँटीडोट फॉर ॲट्रोपिन। तर ॲट्रोपिनसाठी अँटीडोट कोणता वापरला जातो? खाली काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। तर ॲट्रोपिन तर आपण वापरत असतो, मग त्यासाठी अँटीडोट वापरण्याची काय गरज? तर ॲट्रोपिन आपण कशामध्ये वापरत असतो बघा, जसं एमर्जन्सी कंडिशन असेल, जसं की हार्टबीट स्लो झाले असेल, किंवा जे ऑर्गॅनोफॉस्फाईड इन्सेक्टिसाईड किंवा नर गॅस पॉयझनिंग आपण ज्याला म्हणत असतो, त्या केसेसमध्ये आपल्याला ॲट्रोपिन हे वापरावं लागतं। मशरूम पॉयझनिंग असेल किंवा प्री मेडिकेशन बिफोर जनरल ॲनेस्थीस। तर जनरल ॲनेस्थीसिया जेव्हा देतो त्याच्या अगोदर प्री मेडिकेशन म्हणून देखील ॲट्रोपिन हे वापरलं जातं। तशा केसेसमध्ये आपण ॲट्रोपिन वापरत असतो। मग त्याच्यासाठी अँटीडोट का वापरायला? तर ॲट्रोपिन जेव्हा वापरत असतो बऱ्याच वेळा म्हटल्यापेक्षा एखाद्या कंडिशनमध्ये असं होतं की काही वेळा ॲट्रोपिनचा ओव्हरडोस होऊन जातो। तर ॲट्रोपिनचा जर ओव्हरडोस झाला तर त्यासाठी आपल्याला अँटीडोट वापरावं लागतं। मग ते अँटीडोट कोणतं असणार आहे? तर बघा, खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी ऑप्शन कोणतं असणार आहे? ऑप्शन ए आहे बघा, फायसोस्टिग्मिन। तर फायसोस्टिग्मिन जे आहे यालाच काय म्हटलं जातो? पिलोकार्पिन। तर फायसोस्टिग्मिन किंवा पिलोकार्पिन हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पिलोकार्पिन हे देखील दिलेलं असेल, तर हे जे आहे हे ॲट्रोपिनचे अँटीडोट आहे। पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 2, विच ऑफ द फॉलोइंग सायटोटॉक्सिक ड्रग यूज इन किमोथेरपी इज ॲन अँटी मेटाबोलाइट। तर अँटी मेटाबोलाइट म्हणजे काय? चयापचय। त्यामध्ये अँटी मेटाबोलाइट म्हणून दिलं जातं किमोथेरपीमध्ये। ते कोणते सायटोटॉक्सिक ड्रग्स आहेत? आता सायटोटॉक्सिक ड्रग म्हणजे काय? सायटोटॉक्सिक किंवा आपण त्याला काय म्हणत असतो? अँटीनिओप्लास्टिक किंवा सायटोटॉक्सिक हे जे ड्रग असतात हे काय आहे? यामध्ये केमिकल असतं। हे केमिकल काय आहे? हे टॉक्सिक असतं काही सेलसाठी। त्यांची जी ग्रोथ असते किंवा रिप्लिकेशन असतं, सेम सेल बनणे, यासाठी जे असतं ते टॉक्सिक असतं, म्हणजे त्या कंडिशन होत नाही। जसं आपण कॅन्सरमध्ये पाहिलेलं असेल, कॅन्सरमध्ये काय होत असतं? त्या खराब सेल असतात ह्या वाढत जातात, तर त्यांचं रिप्लिकेशन होणे किंवा ग्रोथ होणे यासाठी ते टॉक्सिक असतात त्या सेलसाठी। त्याला आपण काय म्हणत असतो? सायटोटॉक्सिक ड्रग। हे बऱ्याच वेळा किमोथेरपीमध्ये वापरलं जातं। तर त्यापैकी खालीपैकी आपल्याला ओळखायचं आहे ते जे अँटी मेटाबोलाइट आहे किमोथेरपीमध्ये, खाली सगळ्यात जे आहे ते सायटोटॉक्सिक ड्रग आहे। त्यापैकी जे मेटाबोलाइट आहे हे आपण कोणतं असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, मिथोट्रेक्झेट। तर मिथोट्रेक्झेट हे या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 3, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन फॉर वॅक्सिन BCG इज। तर BCG वॅक्सिनचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कुठला असणार आहे? तर अगदी सोपा आहे बघा, आपल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे बऱ्याच वेळा। तर इंट्राडर्मली जे असतं हे BCG लस ही दिली जाते। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक, व्हॉट इज द मेंटेनन्स डोस ऑफ रोक्झाटिडिन। तर आपल्याला खाली काय विचारलेलं आहे? मेंटेनन्स डोस विचारलेला आहे रोक्झाटिडिनचा। आता रोक्झाटिडिन म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत असायला हो। रोक्झाटिडिन म्हणजे काय आहे? तर हे एक हिस्टामाइन H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे। H2 रिसेप्टर आपण सर्वांनाच माहीत असेल, हिस्टामाइनचे H2 रिसेप्टर असतात, याचा अँटागोनिस्ट असतात हे रोक्झाटिडिन। तर हे मग कशामध्ये वापरले जातात? तर हे आपण कशामध्ये वापरत असतो? गॅस्ट्रिक अल्सर जे
कंडिशन असते गॅस्ट्रिक अल्सर ट्रीट करण्यासाठी आपण हे रोगझाटिडिन वापरत असतो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचा आपल्याला काय विचारलेलं आहे, मेंटेनन्स डोस याचा विचारलेला आहे. तर आता याचा मेंटेनन्स डोस काय असणार आहे, त्याचा मेंटेनन्स डोस आहे बघा ऑप्शन डी, 7 to 5 mg ॲट बेड टाईम. तर 75 mg इतकं हे रात्री दिलं जातं झोपण्याच्या वेळी रोगझाटिडिन. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 55 म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आजचा. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग ॲक्ट ॲज अ म्युकोलायटिक. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ॲक्ट ॲज म्युकोलायटिक. आता लायटिक म्हणजे काय, तर लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणे, म्हणजे हे जे असेल याले तुकडे तुकडे करणे, याला आपण लायटिक असं म्हणत असतो. म्युको म्हणजे काय, म्युकस. ज्या कप कंडिशन होते त्यावेळेस म्युकस तयार होतो. तर म्युकस जो तयार होत असतो, ज्याला आपण मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये बेडका असं म्हणत असतो. तर आणि लायटिक म्हणजे काय, ब्रेकडाऊन किंवा तोडणे. तो जो असतो तो एक पूर्ण फसलेला असतो, तो निघत नाही. बऱ्याचशा वेळा आपण जो असतो आपल्याला या ठिकाणी कफ झालेला असतो घशामध्ये, तर किंवा छातीमध्ये कफ झालेला असतो, तर तो निघत नाही. त्यासाठी आपल्याला म्युकोलायटिक ड्रग घ्यावे लागतात. म्हणजे ते म्युकसला लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन करतात, त्याचा थिकनेस कमी करतात, त्याला पातळ करतात आणि त्याचा तुकडे तुकडे करतात, जेणेकरून तो एक्सपेल आउट करायला म्हणजे बाहेर थुंकायला सोपा जातो किंवा बाहेर निघायला एकदम इझिली निघतो. तर असे जे ड्रग असतात म्युकोलायटिक, तर ते कोणते ड्रग आहे बघा म्युकोलायटिक. तर आपल्याला खाली या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठला आहे, तर ते आहे बी, कार्बोसिस्टीन. तर कार्बोसिस्टीन एक आहे म्युकोलायटिक ड्रग आहे. पुढील प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस द वेसोकन्स्ट्रिक्शन ॲज द मोस्ट प्रोमिनंट ॲक्शन. खालीलपैकी कोणता ड्रग आहे जो वेसोकन्स्ट्रिक्शन ही त्याची प्रोमिनंट ॲक्शन म्हणून प्रोड्यूस करतो. वेसोकन्स्ट्रिक्शन, तर वेसो म्हणजे काय, वेसो म्हणजे वेसल्स, वेसो म्हणजे वेसल्स आणि कन्स्ट्रिक्शन म्हणजे आकुंचन पावणे. वेसोकन्स्ट्रिक्शन याला आपण म्हणत असतो, ज्या ब्लड वेसल्स असतात आपल्या ज्या कन्स्ट्रिक्ट करणे याला वेसोकन्स्ट्रिक्शन आपण म्हणतो, किंवा त्याची साईज रिड्यूस करणे. आता हे कोणत्या ड्रगचं आहे बघा, तर खालीपैकी आपल्याला काही नावं दिलेली आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे, ऑप्शन बी बघा, एन्जिओटेन्सिन 2 रिसेप्टर. एन्जिओटेन्सिन 2 याचं काम काय आहे, हे वेसोकन्स्ट्रिक्शन करत असतं ॲज अ प्रोमिनंट ॲक्शन. त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढण्यास या ठिकाणी मदत होते. तर हे काय होतं, ब्लड प्रेशर या ठिकाणी वाढवत असतं, कारण त्याची वेसोकन्स्ट्रिक्शन ही प्रोमिनंट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते म्हणून. पुढील प्रश्न आहे बघा आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिपिड डेरिव्हेटिव्ह ऑटोकॉइड्स. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिपिड डेरिव्हेटिव्ह डिराइव्ड ऑटोकॉइड्स. तर लिपिड डिराइव्ड ऑटोकॉइड्स कोणते नाही हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लिपिड डिराइव्ड ऑटोकॉइड्स बघा खाली काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं असणार आहे मग, तर त्यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन बी, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे काय आहे, हे आपल्याला नॉट विचारलेलं आहे. तर त्यापैकी कोणतं असणार आहे, ऑप्शन ए, हिस्टामाइन. कोणतं असणार आहे, ऑप्शन ए, हिस्टामाइन. तर जे म्हणजे लिपिड डिराइव्ड ऑटोकॉइड्स विचारलं असतं तर प्रोस्टाग्लॅन्डिन त्यामध्ये आलं असतं. पुढील प्रश्न आहे बघा आपला, द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन मोनोव्हॅलंट लाईव्ह वॅक्सिन्स म्हणजेच RV1 आपण ज्याला म्हणत असतो फॉर रोटाव्हायरसिस. तर रोटाव्हायरस वॅक्सिन जी असते ही याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, तर रोटाव्हायरस आपण पाहिलेलं असेल कसं दिलं जातं, ऑप्शन सी, ओरली. तर तोंडाद्वारे हे दिलं जातं. पुढील प्रश्न आहे बघा आपला, व्हॉट इज द फेटल डोस ऑफ अँटीहिस्टामाइन. व्हॉट इज द फेटल डोस ऑफ अँटीहिस्टामाइनचा फेटल डोस या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजे इन्फंट डोस जो आहे आपण तो काय असणार आहे बघा. तर खाली आपल्याला यापैकी काही ऑप्शन दिलेले आहेत, तर यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं, ऑप्शन डी बघा, 1 to 5 mg/kg. 1 to 5 mg/kg इज द फेटल अँटीहिस्टामाइन डोस. पुढील प्रश्न आहे बघा आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स कोणता आहे या ठिकाणी, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक म्हणजे हे जे डायुरेटिक्सच एक घटक आहे किंवा एक डायुरेटिक्सच आहे. डायुरेटिक्स म्हणजे काय, विच इन्क्रीज द
फ्लो ऑफ युरिन, म्हणजे युरिनचा फ्लो वाढवण्याचं काम हे केलं जातं. एखाद्या कंडिशनमध्ये एखादा त्याचा BP जर वाढलेला असेल, बऱ्याच वेळा असं होतं की 1-2 दिवसापासून तो युरिनेशनसाठी गेलेला नाही, त्यामुळे शरीरातील पाण्याची जी असते ही पातळी वाढत असते किंवा व्हॉल्यूम वाढत असतं, पाण्याचं व्हॉल्यूम वाढतं, त्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं, त्यामुळे हायपरटेन्शन होऊ शकतं. त्या कंडिशनमध्ये जास्त डायुरेटिक हे दिले जातं. तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक हे काय असतात, हे एकदम कमी पॉवरचे आहेत, आपण असं त्याला म्हणू शकतो. सिंपल भाषेमध्ये हे कमी पॉवरचे आहेत किंवा ज्या ठिकाणी कमी गरज असते तेव्हा पोटॅशियम जास्त बाहेर पडायला पण नको, अशा कंडिशनमध्ये पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक या ठिकाणी दिले जातात. तर खालीलपैकी कोणतं आहे ते बघा. या ठिकाणी ऑप्शन आपल्याला काही दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आहे बघा ऑप्शन सी, स्पायरोनोलॅक्टोन. कोणते? स्पायरोनोलॅक्टोन हे जे आहेत हे डायुरेटिक्स या ठिकाणी वापरले जातात. तर लॅसिलॅक्टोन 50 mg म्हणून अशी टॅबलेट आपण ऐकलेली असेल बऱ्याच वेळा, तर ही देखील त्यामध्येच येत असते डायुरेटिक्समध्ये. तर बघा मित्रांनो, अशाप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी, फार्मसिस्ट या परीक्षेसाठी अत्यंत IMP प्रश्न आहे. असेच कंटिन्यू सिरीज आपल्या चालू असणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करा, कारण जवळच तुमची एक्झाम आता येणार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉन तिला देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच वेळेवर मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.